बालकांड तृतीय सर्ग. भगवंतांचा जन्म आणि बाललीला. श्री महादेव उवाच. अथ राजा दशरथः श्रीमान् सत्यपरायणः अयोध्याधिपतिर्वीरः सर्वलोकेषु विश्रुतः. श्री महादेव म्हणाले, एकदा सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध सत्यपरायण श्रीमान अयोध्येचे अधिपती वीरवर असे महाराज दशरथ होते. सो अनपत्यत्वदुःखेन पीडितो गुरुमेकदा वसिष्ठं स्वकुलाचार्यमभिवादेदं ब्रवीत. पुत्र नसल्यामुळे ते अत्यंत दुःखी होते. एकदा त्यांनी गुरुवर वसिष्ठ या आपल्या कुलाच्या आचार्यांना प्रणाम करून असे सांगितले, स्वामीन पुत्राः कथं मे स्युः सर्वलक्षणलक्षिताः पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वदुःखाय कल्पते. अहो स्वामी, सर्व चांगल्या लक्षणांनी युक्त असे पुत्र मला कसे होतील? कारण पुत्र नसल्यामुळे हे संपूर्ण राज्य मला दुःखदायक वाटत आहे. ततो अब्रवीतद्वसिष्ठस्तं भविष्यन्ति सुतास्तव चत्वारः सत्वसंपन्ना लोकपाला इवापराः. तेव्हा वसिष्ठ राजांना म्हणाले, अत्यंत सामर्थ्यवान, संपन्न आणि जणू साक्षात दुसरे लोकपालच असे 4 पुत्र तुम्हाला होतील. शांताभर्तार मानीय ऋष्यशृंगं तपोधनम् अस्माभिः सहितः पुत्रकामेष्टिं शीघ्रमाचर. शांतेचे पती तपोधन ऋष्यशृंग यांना बोलावून आमच्यासह तुम्ही लवकरच पुत्रकामेष्टी यज्ञ करा. तथेति मुनिमानीय मंत्रिभिः सहितः शुचिः यज्ञकर्म समारेभ मुनिभिर्वितकल्मषैः. ठीक आहे असे म्हणून पवित्र दशरथ राजांनी मंत्र्यांसह मुनिवर ऋष्यशृंगाला बोलावून आणून पुण्यशील अशा मुनिजनांच्या सहाय्याने यज्ञ सुरू केला. श्रद्धया युमानैग्नौ तप्तजाम्बूनदप्रभ पायसं स्वर्णपात्रस्थं गृहीत्वोवाच हव्यवाट. अग्नीमध्ये श्रद्धापूर्वक आहुती दिल्या जात असता तप्त सुवर्णाप्रमाणे दीप्तिमान असा हव्यवाहन भगवान अग्नी एका सुवर्णपात्रात पायस घेऊन प्रकट झाला आणि म्हणाला, गृहाण पायसं दिव्यं पुत्रीयं देवनिर्मितं लप्स्यसे परमात्मानं पुत्रत्वेन न संशयः. हे राजा, देवांनी निर्माण केलेला पुत्रप्राप्ती करून देणारा हा दिव्य पायस म्हणजे खीर घे. याच्यामुळे तुला साक्षात परमात्मा पुत्र म्हणून लाभेल यात संशय नाही. इत्युक्त्वा पायसं दत्त्वा राज्ञे सो अंतर्दे नलः ववन्दे मुनिशार्दूलौ राजा लब्धमनोरथः. असे बोलून आणि ती खीर राजाला देऊन अग्निदेव अंतर्धान पावले. त्यानंतर ज्याचे मनोरथ सफल झाले आहेत अशा त्या राजाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठ व ऋष्यशृंग यांच्या चरणांना वंदन केले. वसिष्ठ ऋष्यशृंगाभ्यामनुज्ञातो ददौ हविः कौसल्यायै सकैकय्यै अर्धमर्धं प्रयत्नतः. आणि मग वसिष्ठ आणि ऋष्यशृंग या दोघांच्या आज्ञेनुसार राजा दशरथांनी तो पायस महाराणी कौसल्या आणि कैकेयी या दोघींना अर्धा अर्धा वाटून दिला. ततः सुमित्रा संप्राप्ता जगृघ्नुः पौत्रिकं चरुं कौसल्या तु स्वभागार्धं ददौ तस्यै मुदान्विता. तदनंतर पुत्र प्राप्त करून देणारा तो चरू घेण्यासाठी सुमित्रासुद्धा तेथे येऊन पोहोचली. तेव्हा कौसल्येने मोठ्या आनंदाने आपल्या भागातील अर्धा भाग तिला दिला. कैकेयीच स्वभागार्धं ददौ प्रीती समिन्विता उपभुज्य चरुं सर्वाः स्त्रियो गर्भसमन्विताः.
तसेच कैकेयीने सुद्धा आपल्या पायसाचा अर्धा भाग प्रेमाने सुमित्रेला दिला. अशा प्रकारे तो पायस खाऊन तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. देवता इव रेजुस्ताः स्वभासा राजमंदिरे दशमे मासी कौसल्या सुषुवे पुत्रमद्भुतम्. राजभवनात त्या तिन्ही राण्या स्वतःच्या कांतीने देवतांप्रमाणे शोभू लागल्या. त्यानंतर 10वा महिना लागल्यावर कौसल्येने एका अद्भुत बालकाला जन्म दिला. मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे पुनर्वसु वृक्षसहिते उच्चस्थे गृहपंचके. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी शुभ अशा कर्क लग्नात पुनर्वसू नक्षत्राचे समयी जेव्हा 5ही ग्रह उच्चस्थानी होते आणि सूर्य हा मेषराशीत आला होता, माध्यान्ह काळी सनातन परमात्मा असलेले जगन्नाथ आविर्भूत झाले. त्यावेळी दिव्य पुष्पांच्या वर्षावाने आकाश भरून गेले. मेषं पुष्णी संप्राप्ते पुष्पवृष्टी समाकुले आविरासी जगन्नाथ परमात्मा सनातनः. नीलोत्पलदलश्याम पीतवासा चतुर्भुज जलजारुणनेत्रान्तः स्फुरत्कुण्डलमण्डितः. त्यांच्या नीलकमळाच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण होता. त्यांनी पितांबर परिधान केले होते. ते चतुर्भुज होते. त्यांच्या नेत्रांचा आतील भाग कमळाप्रमाणे लालसर होता. चमकणाऱ्या कुंडलांनी ते सुंदर दिसत होते. सहस्रार्क प्रतिकाशः किरीटी कुंचितालकः शंखचक्र गदा पद्म वनमाला विराजितः. त्यांचा प्रकाश हजारो सूर्यांप्रमाणे होता. त्यांच्या मस्तकावर प्रकाशमान मुकुट होता. त्यांचे केस कुरळे होते. त्यांच्या हातात शंखचक्र गदा व पद्म आणि गळ्यात वैजयंतीमाला शोभत होती. अनुग्रहाख्य हृत्स्थेन्दु सूचकस्मितचंद्रिकः करुणारस संपूर्ण विशालोत्पललोचनः श्रीवत्सहार केयूरनुपुरादिविभूषणः. हृदयातील अनुग्रहरूपी चंद्राची सूचना देणारे स्मितरूपी चांदणे त्यांच्या मुखकमलावर चमकत होते. करुणारसाने भरलेले त्यांचे डोळे कमळाप्रमाणे विशाल होते. श्रीवत्स, हार, केयूर आणि नुपुर इत्यादी अलंकारांनी ते विभूषित होते. दृष्ट्वा तं परमात्मानं कौसल्या विस्मयाकुला हर्षाश्रुपूर्णनयना नत्वा प्रांजलिरब्रवीत. त्या परमात्म्यांना पाहून कौसल्या विस्मयचकित झाली. आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून नमस्कार करीत ती म्हणाली, कौसल्योवाच देवदेव नमस्तेस्तु शंखचक्रगदाधर परमात्माच्युतोऽनन्तः पूर्णस्त्वं पुरुषोत्तमः. कौसल्या म्हणाली, हे देवदेवा, तुम्हाला नमस्कार असो. शंखचक्र गदा धारण करणारे आहे प्रभो, तुम्ही अच्युत आणि अनंत असे परमात्मा आहात. तुम्ही सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम आहात. वदन्त्यगोचरं वाचां बुद्ध्यादीनामितीन्द्रियं त्वां वेदवादिनः सत्तामात्रं ज्ञानैकविग्रहम्. वाणी तसेच मन इत्यादींचे तुम्ही विषय नाही. तुम्ही इंद्रियातीत, केवळ सत्तारूप आणि केवळ ज्ञान हेच स्वरूप असणारे आहात, असे वेदवेत्ते लोक तुमच्याबद्दल म्हणतात.